आता एवढं गोड नियोजन केलं ना, आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये एक दोन संकल्प करायचे. तू पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आता आमचं झालंय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाई, तुम्ही लागले जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तू पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला, आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करा, किती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या. घरी घेऊन या, गोणीमध्ये भरून घरी घेऊन या, आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याणाचं का. कारण विढाला कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झाला असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक. पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का. हा नवीन ॲटम आला गुडून. बरं, हा सगळा खेळ कधी झालाय. हे आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या. तू वाढदे ना, पण गपचूप बस ना. आता हे पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक. आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टर काही पहिले सारखे आहे ब्रिलियंट नाही. पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा. आता तसं नाही. आज 48% 48 ओनली. 8 ला घालायच्या लागीच नाही. त्याचा मला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न नको करू, तो पहिलाच प्रयत्न फेल गेला. आता ते पैसे जरा डॉक्टर झालं कायला माणसं नीट होती, त्यानं हॉस्पिटल टाकलं. पेशंट गेला उभ्या ना, काही नाहीच. झोपा आणि झोपलं. तोंड वाचवा, दात वाचवा, ओढून धरा, सोडा मोकळं, दार भर तोडून, सोडा मोकळं, दार भर तोडून, सोडा मोकळं, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा. माया गप्पा काय होतं तुम्हाला. मग आता एवढा टाइम का व्यायाम चालू होता का काय. लगेच कागद पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परवा दिवशी परत आले झोपा. अरे ते पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक. पेशी वाढण्याचं कारण आहे का, 1 व्यायाम नाही, 2 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. आणि त्या मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र कळतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला. तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही. नावच ऐकेल बरं, लोकांना नाव सापडत येत बा कुठं काही समजत नाही. आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आलेत. व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढल्या. आता डॉक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय होतो. अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला, त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकाट माणसांना येतो. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वा पाहिली मग बाकीचे मुले पाहुण्याची होती त्याला हे मी आलं ना. आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो. आता तुम्हाला 1 बोलणं बंद झालं. लोक बोलानच. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पापेची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांनाच माहिती, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी एसटी गारका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी नुसतं झुलायचं. एका बाईनं भात खाले वरण मागितलं, तिला समजणाच आपण काय घालं. कानात वायरी नुसतं झुलायचं. काही माणसं येडेमावळीत बसवते, अंधारात एकटेच. चैन उघडीच, चैनवर ओढायचं ध्यानच नाही. येड्या बावळीत चैनवर, कानात वायरी नुसतं झुलायचं. एक तर ज्या गाडीत उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले. पगा झाली माणसं. काही एसटीत बसलं ते कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होता तिकीट काढाय. तुकडी तिकीटच काढीन हल्लं तोच होता. त्याला कानपडीने ठेवून दिली. सहज झालं. अहो एक तर गायचं दूध काढायला गेलं आणि कानात वायरी. मग बादली तर न्याव का नाही, अख्खं दूध खाली गेलं.
अहो 2 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या, एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूरावाला धनगरवाडीत घुसला, सगळं झालं, कुत्रच आडवं आलो, वायरच गुतली, मी आलंच ते. एक तर लग्नीला गेला, फोन आला, मग चेन तर खोलाव का नाही, चेन सुद्धा खोली नाही, अख्या बुटात पाणी गेलं रे. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडतंय, झोळीमध्ये पोरग रडतंय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली आहे ना. ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवा गेली, गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला, वर फोन आला. आता दूध पोराच्या हातून दूध पोराच्या हातात बोलाय रोग झाला का? वर गप्पा पाणी ती खाली कुत्रीचं पिलू नाका दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तो कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे तू हलकं होतं. आणि हा मोबाईलमुळं संवाद संपला. हो माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला. एका खाट्यावर दोघं बोला ना, 2 कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचं टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. अन्न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बस द्या. वेडेबाबळीत, मोरीत, तुरीत, ऊसात. ऊसाला तुरी काऊन नाही यंदा? 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8वा मोबाईलमुळे झोप गेली, झोपते नाही. या मोबाईल वापरणाऱ्याची अवलादी नाही, या झोपती नाही. निम्या रात्री एकानं गोधडी फाडली, टार टार गोधडी फाडली. त्याचा बाप म्हणला, काल यानं खाट मोडली ना, आज गोधडी फाडली, याला झालं काय? तिच्या आई म्हणजे सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महिला मंडळ एक वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ या लहानाल्या पोरांना मोबाईल बसून जरा दूर ठोसा. आपल्याला वाटते एकुलते एक आहे, पण ते राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी पाजाय पोर जगलं पाहिजे. 70चं म्हातारा बिन चष्म्याचं वाचित आहे, इंग्लिश मिडियमची उचलून गाडीत बसावं लागत आहे. 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. ते म्हणतं एका गाडीत 2-2 काका कश काय? तिच्या आई म्हणले आपल्या घरात एकही काका नाही. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. एक गपचूप बस रे, साधे नका समजू. लहान आले बरोबर विडायला विडा. लहान आले पोरं म्हणजे काय साधे नका समजू तुम्ही. येलय नमुने. अहो एक पोरग येलय नमुने. एक पोरग रस्त्याच्या कडेला म्हैस चारत होतं. मी गेलो त्याला म्हणलं म्हैस दूध देते का रे? तो म्हणला देत नाही, काढावं लागत. लय नमुने, लय नमुने. त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमी. एक असं मी एकाच्या घरी चहा प्यायला गेलो. चहा प्यायला म्हणजे कीर्तन होतं. गेलो आणि चहा पेता पेता एक मला म्हणतो, कीर्तन तुमचं आहे का? मी म्हणलं हा. तो म्हणला आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं आला तर देईल बुवा. तो मला नाही आला 200 घेईन. मी म्हणलं देईल बुवा. मग त्याने मला प्रश्न विचारला, उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही, आपली दाखलच बंद झाली. त्याला म्हणलं नाही येत बुवा. तो मला साधं कळत नाही का? तू का वैकुंठाला गेला आला नाही आणि पांडुरंग उभा राहायला बसला नाही? बोंबला दिले 200 आणि 200 घेतल्यावर तो म्हणतो अजूनही काही चिरतो. आता काही चिरतो मग एवढी चिरलं. मग तो म्हणला नाही एकवर एक 200 फ्री. मग त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला, माणूस एका पायावर कधी उभा राहतो? मी म्हणलं नाही येत बुवा. तो म्हणला पॅन्टनी असताना. लय नमुन्यात महाराज. एक पोरग शाळेतले बडबड करायचं. त्याला गुरुजी म्हणले कोण आहे तू? कोण आहे? तो म्हणला कोणाच्या असं काय नाही. मग त्याला गुरुजी म्हणले तुझा जन्मदिवस काय? ते कार्ट म्हणलं गुरुवार. ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणला खोटं बोला तर काय, रविवारी सुट्टी राहती. आता कशाला लय नमुने आहेत महाराज. पोरांनो ते आता नवीन तो पिक्चर कोणता आलाय? तो असं कोणता आहे? तो पुष्पा. हा त्याच्यातलं ते वाक्य कोणतं रे?
कसं कसं उभं राह उभं राह. अरे उभं राह, मी उभा नाही का? उभं राह उभं राह, तू राह उभा. हा वा वा वा, एकदा टाळी वाजवायच्यासाठी बस. आणि ते वाक्य कसं आहे रे ते करून दाखव असं मोठ जोऱ्यात 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 आवाज. झुकेगा नहीं, झुकेगा नहीं, झुकेगा नहीं. देशाचा विकास करायचा असेल तर अशी रत्न गावात जन्माला आली पाहिजे. महिला मंडळ आपलीच येत नाही. काय रत्न दिले बाई गावाला तुम्ही. लय नमुने आहेत महाराज विठाला. चला आता अटॅक घेऊ नये याच्यावर औषध सांगतो. एक, काल काय झालं आठवू नका. काय चिंता करायची. कोणाला असं ना पुरी तू जोग दिले देऊ दे तुला एकट्या दिला का रे. अशी ती घमेले तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्र रे भंगरी यार सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का. एक, काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येणार नाही. अटॅकलं दुसरं औषध, अटॅकलं दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय. आता भांडणं करायचे, मारामारी करायची, दंगली करायची, भोक्षण बोक्षी करायचे दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय. नंबर 1. बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं. पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चालला ती जाऊ पोलीस स्टेशनला. हे त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं म्हणजे इकडे पोरगी गेली का तुझी आतल्या खोलीत चाल. हे दांडकत राहता आता. हे 2-4 लावून आणले पाहिजे नुसते. तुका जापाला असला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला. पोर सापडत नाही तर वर तुला सोडित नाही बस आत. काय आई बापन काय ते सध्या पेपरला एक बातमी असते बघा. पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली. आता छापणारे पहा किती हुशार आहे. 15 वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. तिला समजत नाही का. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या. पोराला. आरोप कोणावर ठेवता. पोरी दोष नाही का. अय 15 वर्षाची टोनगी आली ती. तिला समजत नाही का काही पोरग आपल्याला फसवत आहे. त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड मारून बॉम्ब थिडे तीन परत भोगती. तुला लाज नाही वाटत. हा विनोद नाही महाराज. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आई जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली होती पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही. अय माहित नाही. पोटवर कर मी सत्कार करतो तो. बरं जाऊ दे आजचं पाकिट देतो कर बोटवर. समजत नाही का. हा विनोद नाही महाराज. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा. आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा. त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचा एसटीचा पास पहा. 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय. आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्या तो 2-4 वर्षात चांगल्या हुशारपण प्रेमच करीना. पार भंगरी पोराव प्रेम. त्याच्या बागलात गोचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला उभा आणि त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. थबड पडून टाकलं. हा विनोद नाही महाराज. फक्त काय हे सत्य. अरे प्रेम करायचं आहे ना तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. अहो चमड्यावर प्रेम करू नका. एक दिवस जाळायचंय. अरे प्रेम कधी कोणाकडे भागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगाला आपलं प्रेम केलं पाहिजे. अजून एक वाक्य लिहून घ्या. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. अरे आपण आभार गाभार आहेत का. 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 पिऊन कोणा तरी बोटा खाणार रक्त आहे का आपण. चड्डीत काय मुदत होऊन नको काय बावलाटा सारखं करतो. बायकोन आलं डोळे लाल करतो. हे आपण काय भंगार भंगार आहेत काय. अरे वाघ फाडलं होतं संभाजीनं त्या मातीतली माणसं आहे आपण. अहो रेडा वेद बोललाय. अरे रेड्याची टापणी झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टापणी झाली नाही चालायची. अरे इथं पाण्याची टापणी झाली गाथा बुडवायची. तो दुसऱ्याचं काय. पाण्याची टाप झाली गाथा बुडवायची. अरे आळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबराय सोपन काका मुक्तबाई समोर रेडा रडला. रेडा
आणि रेड्या रडताना काय म्हणतो माहिती का, अरे मी होतो कोण आणि झालो कोण, आणि मी पखार वाहणार आहे, माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे, नाही चाललो तर मला हाणतात आणि चरायला सोडून देतात, चारा घालत नाही, ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. चालविली जाडा भिरती हरतीचा मायाती एकदा टाळी वाजवा ना, अशी टाळ वाजवू दे. अरे आता एवढा समज म्हणल्यावर टाळीचा आवाज कसा पाहिजे आपला, दाखवा ना मग वाजू. आणि एक कधी ध्यानात ठेवायचं, आणि टाळी ही फक्त कीर्तनातच वाजवता येते, बाकी ठिकाणी टाळी वाजवता येत नाही. आणि जर वाजवता यायचं असेल त्यांना फक्त रस्त्यावर जाऊन वाजवून दाखवायची, मग काय घडतं मग त्यांनी मला सांगायचं. आणि टाळी फक्त अहो इथं नाचलं पाहिजे, इथं टाळी वाजवली पाहिजे. अहो इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू टाळी वाजवा. ढाल